पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुमचं वागणं म्हणजे अनाकलनीय बळवंतराव। नाही, गरज काय होती हे कृत्य करायची? साध्य काय झालं यातून? साध्य म्हणजे उद्या समजा असा आलाच एखादा बाका प्रसंग तर काय कराल तुम्ही? तरी समजा इंग्रज आले पकडायला आणि हा एकमेव मार्ग आहे पळायचा, तर काय कराल? पळूनच जाल ना, असं उडी मारून? का इंग्रजांच्या स्वाधीन व्हाल? अहो, पण एखादे हाड मोडले असते तुमचे तर धड दोन पावले उचलता येत नाहीयेत तुम्हाला। काय करावं असं वाटलं असा वेडेपणा? अहो, या देशासाठी तन मन देण्यास सज्ज आहे मी। हाडाची कसली चिंता करता? ते काय उद्या सकाळी बरे होईल। मी म्हणतो तुम्ही देखील हात सराव करायला सुरुवात करा, म्हणजे जरा आपण हळूहळू पुरे पुरे पुरे। एक मित्र वेडी वाकडी पावले उचलतोय ते पुरे, दुसरा मित्र त्याला खंबीरपणे आधार द्यायला उभा नको का? वा, म्हणजे उद्या एखादी परिस्थिती आलीच तर तुम्ही आधार द्यायला सज्ज आहात असं म्हणायला हरकत नाही। तर मैत्री केली म्हणल्यावर विश्वास ठेवायला काही हरकत नाहीये। पण हो, मी मगाशी इतर मित्रांसमक्ष बोललो नाही, तुम्ही तुमच्या वर्तनावर आणि तुमच्या उत्साहावर जरा ताबा ठेवा। आणि जरी मी तुमचा मित्र असलो तरी उद्या तुमचे मुद्दे, तुमचे विचार, तुमचं वागणं जर मला पटलं नाही तर जाहीरपणे इतकी माणसे कोण येते आणि कुठे चालली दत्ता या वेळेला? दुष्काळाच्या वणव्यात होरपळून जाऊ नये म्हणून जगण्याची उमेद शोधत निघालेले असतात। कुठेतरी अन्न मिळेल, कुठेतरी जगणे मिळेल, कुठेतरी पहाट होईल। गोपाळराव, हे असेच चालू राहिले तर नकाशावरून गावेच्या गावे नाहीशी होतील। विस्थापितांचे लोंढे बघून आपले काळीज हादरते। या सरकारला कसे काही जाणवत नाही कोणास ठाऊक। आणि या दुष्काळात 13वा मास म्हणजे त्या लॉर्ड लिटनने शासकीय तिजोरीवर तणाव कमी व्हावा म्हणून अधिक सारा आकारायला सुरुवात केली। अत्याचार तर वाढतच चाललेत। आजच बातमी आली, सगळी परिस्थिती बिकट आहे। कधी कधी मला वाटते फडके गुरुजी जो मार्ग अवलंबतात तो अतिशय योग्य आहे। एखाद्या पीडितास तुम्ही इतके नामोहरम करता, त्यास इतके छळता की त्याच्या आतला उद्रेक सशस्त्र क्रांतीच्या रूपाने बाहेर पडतो। या इंग्रजांना याच भाषेत उत्तर द्यायला हवे। आवाज नाही पाहिजे, आवाज नाही पाहिजे। हो, काय करतात? आम्हाला लुटू नका, आमचे कष्टाचे पैसे आहेत। कष्ट? कसले कष्ट? गोरगरिबांना लुटण्याचे कष्ट? का शेतकऱ्यांच्या जागा लुबाडण्याचे कष्ट? का त्या इंग्रजांचे तळवे चाटण्याचे कष्ट? जे काही तू स्वतःच्या घशात घातलंयस ना, ते तुझ्या मालकीचं नाहीये, ते ज्यांच्या मालकीचं आहे त्यांना ते परत मिळवून देण्यासाठी आम्ही इथे आलोय। एक चकार शब्द काढू नका आता दोघही, नाहीतर इथेच गोळ्या घालेन। चला रे। नको, नका नेऊ, नका नेऊ, आम्ही रस्त्यावर येऊ, सोडा आम्हाला। काय सोडा? सोडा? ते गुमान तिथे समोर जाऊन उभे राहा। बरं, स्त्री माते समान आहे आमच्यासाठी। प्रत्येक स्त्रीचा आम्ही आदरच करतो। त्या असल्या कौरवाच्या नावचं कुंकू कपाळी लावण्यात कसला आलाय भूषण? त्यांचं घर रिकामं करा रे। तुमच्या अंगावरचे सर्व सोन्याचे दागिने गुमान यांच्या हवाले करा। हो, नको नको।
पण आम्ही केलं तरी काय? कळेल. तुझं घर रिकामं झालं की कळेल. घरातलं अन्न संपलं की कळेल. पैसे संपले की कळेल. मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमात तुमची. तुमच्यामुळे दारिद्र्य आलेल्या लोकांनी कंटाळून आपले जीव का दिले तेही कळेल. चला रे. असं सोडून जाण्यापेक्षा मारून टाका. हे सारं धन आम्हाला गोऱ्यांच्या दरबारी द्यावं लागतं. नाही दिलं तर ते आम्हाला सोडणार नाही. त्यापेक्षा तुम्ही संपवा. माहितीये ना, नागाला कितीही दूध पाजलं तरी तो फणा काढायचं विसरत नाही, हे माहितीये ना. तरी त्या ब्रिटिशांची सेवा करतोस. आता ते ब्रिटिश तुझ्या विरुद्ध फणा काढल्याशिवाय राहणार नाहीत. जे विष पिऊन आम्ही इतके काटक झालोय तेच विष आता तुमचा जीव घेणार. गोपिके, अगं गोपिके, ऐकलंस का? काय हो, किती जोराने ओरडलात? काय झालं? घाबरलो ना आम्ही. हो ना, तांदूळ निवडत होतो तेवढ्यात केवढ्यात तरी जोराने हाक ऐकू आली तुमची. काय झालं? हे पहा याच्यात काय झालंय ते. आणखी एक अरिष्ट आलं डोक्यावर. अहो, त्या लॉर्ड लिटननं नवीन धोरण जाहीर केलं होतं ना, आहे त्यापेक्षा अधिक सारा भरण्याचं. त्यावरच लेख छापून आलेला आहे. चांगला समाचार घेतलाय. अहो, इथे खायला अन्न नाही, जनतेच्या खिशात दमडी नाही, आणि आपण काही ह्यांच्या तिजोऱ्या भरत राहायच्या. पण मामनजी, असा कोणी उघड विरोध केला तर हे गोरे चालवून घेतात? गप्प राहून काय कर कमी करणार आहेत का? कोणीतरी बोलायलाच हवं ना, त्याशिवाय समजणार कसं यांना? नाही, भयंकर आहे. आता हे अरिष्ट आपल्या दाराशी येऊन ठेपलेलं आहे. अहो, आपली सगळी आर्थिक गणित नाही का बिघडली याच्यामुळे? हो, हे मला सांगत होते. जिन्सांचे दर आहेत त्याहून अधिक वाढण्याची शक्यता आहे म्हणे. शिवाय गोणीमध्ये धान्य कमी आणि खडेच अधिक. आपल्या घरावर सुद्धा खूप ताण पडतोय ना. येणाऱ्या काळाची पावलं ओळखायलाच हवीत आपल्याला. कोण आहात तुम्ही? इथे काय करताय? आत्ता कोण आला असावं बरं? चला. अहो, लय लांबून आलोय आम्ही. काय रे, कसला गलका चाललाय कशा? कोण आहात तुम्ही? काय हवंय तुम्हाला? अहो भाऊ, आमचं ऐकून घ्या. आम्ही फार लांबून आलोय, मानवरून आलोय. समजा गाव रिकामं झालं. भाऊ, आठवडा झालाय आम्ही फिरतोय कुठे काहीतरी खायला मिळेल म्हणून. शिदा असेल तर द्या. उपाशी मरण्यापेक्षा 2 घास पोटात घालून मरण पुढे ढकलते. शिळं असेल तरी बी चालेल. अरे शांत व्हा तुम्ही. एवढे हताश होऊ नका. आम्ही बघतो काय करता येईल ते. यांची परिस्थिती पाहवत नाही अगदी. मी हे धान्य देऊ का त्यास? हो, दे ना. पण ह्यानं त्यांचं काहीच होणार नाही. आणखी शिदा घेऊन यावा लागेल. तू जा. भाऊजी हे घ्या. घ्या हो. सावकाश घाल रे. आहे का काही तुमच्याकडे? हा, घ्या. ओत रे. नीट ओत, सांडू नकोस. हे घ्या. हाताला काय लागलं हो? हे केवढी जखम झाली भाऊजी. जरा हळद आणा पाहू. काय नाही हो, चकमक वाईस. चकमक कसली? कोणाबरोबर? आता तुम्हाला काय सांगायचं. आम्ही चालत येत होतो. आमच्याकडे काही घरातलं सामान होतं. समोरून आले गोरे साहेब. त्यांना वाटलं आम्ही दरोडेखोर आहोत. हे सामान आम्ही लुटून घेऊन चाललोय. त्यांनी ते सामान हिसकावून घेतलं. याचं टाळकं फिरलं ना, हा गेला त्यांच्या अंगावर धावून. लय मारलं याला. शेवटी त्यांच्या हातापाया पडलो.
आणि जे होतं सामान ते त्यांच्या बोकांडी मारून दिलं आणि सोडवलं एकदाच याला. ठीक आहे, काळजी करू नका तुम्ही. आता हा जो शिधा दिलाय ना तो पुरवून पुरवून वापरा. परमेश्वर दयाळू आहेच, त्याच्यावर श्रद्धा ठेवा. काळजी करू नका, हेही दिवस सरतील. भावे, अगं इतकं भाऊक होणंही नाही चालत ग. निदान आपण तरी खंबीरपणे उभं राहायला हवं. बाहेर परिस्थिती कितीही बिकट असली तरी या परिस्थितीतही आपण आपल्यानं होईल तेवढं करतोय, हेही नसे थोडके, नाही का? आपल्या वागण्याचे समाधान आहेच. खरे सांगू का, मला हल्ली ह्यांची काळजी जास्त वाटते. कोणाची? बाळाची? ती कशाला? आत्ताचा हा मुलगा वरकरणी दिसायला किती शांत होता, पण त्याच्यावर जेव्हा प्रसंग आला तेव्हा जीवाची पर्वा न करता धावून गेला त्या गोऱ्यांवर. यांना आपण ओळखत नाही का? त्या गोऱ्यांचा नुसता विषय निघाला तरी यांच्या मनातल्या ज्वालामुखीचा अक्षरशः उद्रेक होतो. यांनी जर असं काही पाऊल उचललं तर आपण थांबवू शकणार आहोत त्यांना? खरंय, बाळची काळजी वाटणं अगदी स्वाभाविक आहे. हा खरंय. काय आहे, आपण कितीही प्रयत्न केले तरी खरी परिस्थिती बाळपासून लपून राहू शकत नाही. आणि लोकात जर का असंतोष असाच वाढत राहिला तर असो, शक्य तेवढं आपल्याला बाळावर लक्ष ठेवावं लागेल. त्याच्या प्रत्येक कृत्याचा परिणाम या घरावर आणि तुझ्यावर काय होतोय याची त्यास जाणीव द्यावी लागेल. We have received an order from high authority, and it says the drought work model we have been implementing here should be put on hold. No assignments, no duty shall be conducted anymore. दुष्काळी कामे थांबवायची? अहो मग इथल्या मजुरांना जे मिळते ते देखील धान्य मिळायचे नाही. You must understand, we are here to run this country, not to feed these people. So tell all the workers they can take leave till we get further orders. पण साहेब, असं तडकाफडकी त्यांना काढून टाकायचं? किमान एक आठवडा तरी द्या, म्हणजे ते त्यांची पुढची सोय तरी करतील. असं उद्या येऊ नका म्हटल्यावर. The order must be implemented right now, at this moment. Ask all of them to get lost on immediate basis. They all are wasteful laborers, not government officers, to send them notices. Understand? बरोबर आहे साहेब तुमचं, पण त्यांचा थोडा विचार करा. I can simply send you home for arguing with me. Understand? हो हो साहेब, हो हो. मला तर आहे ना या सरकारचं धोरणच समजत नाहीये. हे जर असेच अत्याचार करत राहिले ना तर माणसाचं जगणं असह्य होईल. एक गोष्ट धड चालू नये यांच्या राज्यात. आणि म्हणूनच मला फडके गुरुजींचं कार्य महत्वाचं वाटतं. त्यांनी या इंग्रजांना सळो का पळो करून सोडले. मला तर वाटतं आपल्याला स्वातंत्र्य मिळायचा हाच एक मार्ग आहे. अरे पण हा असा लढा 1857 साली नव्हता का झाला? तेव्हा कुठे यश मिळाले? अरे पण म्हणून त्यांच्या प्रयत्नांना कमी लेखावे का? तसं नाही, पण सध्याची दाहकता बघता आपल्याकडील कुठलेही संस्थानिक फडक्यांना सहाय्य करतील का? आणि सगळे एकत्र येऊन ब्रिटिशांना पुरे पडणार आहेत का हा प्रश्न आहे. बरोबर. मनोहर, माधव, विनायक, अरे बघा बघा, या गोऱ्यांची मजल कुठवर गेली बघा. वाह,
हे गोरे आता अशी मुस्कटदाबी करणार तर आता हे मात्र अति झालंय। या देशातून या मातीतून जिथे कुठे ब्रिटिशांचा अंश शिल्लक असेल तिथून त्यांना हुसकावून लावलं पाहिजे। बोला, तुम्ही आहात का माझ्या सोबत? हो, चला। बळवंतराव, या अहो नका इतका विचार करू त्या डॅनियलचा। त्याला उचक्या लागत असतील तिथे। लागू द्या। त्या डॅनियल सकट सगळ्या ब्रिटिशांना जोपर्यंत आपण देशाबाहेर काढत नाही तोपर्यंत मला काही चैन पडणार नाही। बळवंतराव, ही लुटूपुटूची लढाई नव्हे, भावनिक नसून विचारांची लढाई आहे। आणि तुम्हाला काय वाटते, आपण इंग्रजांना इथून हकलून दिल्यावर आपल्याला विजय प्राप्त होईल? खरे आव्हान त्यानंतर आहे। खरे आव्हान आपण एकत्र लढण्याचे आहे, त्या ऐक्याचा अभाव आहे। कधी आपल्यातला देशाभिमान जागृत होणार आहे? बळवंता, गोपाळ, अहो चला, तिथे खूप मोठा जमाव गोळा झाला आणि इंग्रजांविरुद्ध घोषणा वगैरे देत आहे। कुठे? अहो साठेच्या खोलीच्या दिशेने। तो तसा इंग्रजांनी दत्तक घेतल्यासारखा वागत असतो, त्यामुळे हा जमाव त्याचं काही बरं वाईट करणार नाही ना, हे आपल्याला बघावं लागेल। चला। जमावाच्या क्रोधाला मर्यादा नाही, जायला चला। हवे, चला। ब्रिटिशांनो साथ देवा, ब्रिटिशांनो साथ देवा, ब्रिटिशांनो साथ देवा। राणी साहब, अरे काय करतो? अरे काय करताय तुम्ही? काय चाललंय? तुला खूप आनंद होत असेल ना? तुला ज्यांचं भारी कौतुक, ते ब्रिटिश आमच्या बरोबर असे वागतायत ते बघून? अरे काय चाललंय तुमचं हे? खरं तर त्या ब्रिटिशांच्या अगोदर तुझ्यासारख्या फितुराला धडा शिकवायला हवा। आणि तुझं ध्येय काय रे? त्या गोऱ्यांचे तळवे चाटून सरकारी नोकरी करायची आणि जमल्यास तिथंच स्थायिक व्हायचं। अरे एवढंच आहे तर मग तिथंच जन्माला यायचं ना। धरा रे याला। अरे मारामारी मारामारी कसली करताय रे? जरा सभ्यपणा दाखवा। बळवंता, ज्या ब्रिटिशांचे हा गोडवे गातो ना, बघ त्यांनी काय केलंय ते। प्रेस ऍक्ट? ब्रिटिशांनी प्रेस ऍक्ट लागू केलाय आपल्यावर? नाहीतर काय, याचा अर्थ कळतो ना? याचा अर्थ आता आपण कुठलेही पत्रक, वर्तमानपत्र त्यांच्या परवानगीशिवाय प्रकाशित करू शकत नाही। त्यांच्या मान्यतेशिवाय आता आपण काहीही बोलू शकत नाही। नुसती गळचेपी आहे। गोऱ्यांच्या अगोदर ह्याच्यासारख्या मुलांना अद्दल घडवायला हवी। हो, याला इथून हाकलून द्यायला हवे। हो, हाकलून तुम्हाला दिले पाहिजे, पण जमले तर मोठ्यात तुमचे विसर्जन केले पाहिजे। संताप कुणाला येत नाही, सगळ्यांना येतो, पण म्हणून तो व्यक्त कुणावर करावा? या आपल्या मित्रावर? आणि तो देखील हा असा? आणि तो उघडपणे सांगतोय त्याला विलायतेत जायचे आहे, त्याला सरकारी नोकरी करायची आहे, म्हणून तुम्ही त्याला देशद्रोही ठरवून टाकले? कालपर्यंत मित्र नव्हता आपला आणि आज? काय रे शारंग पाणी, उद्या जर तुला सरकारी नोकरीचा प्रस्ताव आला तर तू तो नाकारशील? आणि हा प्रश्न सगळ्यांना आहे, नाकाराल का तुम्ही? आज ही प्रेस ऍक्टची घटना घडली म्हणून आपण पेटून उठलो, पण उद्या आपण जाऊन तेच करणार आहोत जे आपल्या सोयीचे आहे, जे आपल्या स्वार्थाचे आहे। देशाभिमान आणि अस्मिता या इतक्याही टोकदार नसाव्यात की त्यांनी इतर कोणाच्या मताचा अनादर होईल। आणि हे असे चार भिंतीन आड राहून राणीचे चित्र फाडण्यात कोणताही पुरुषार्थ नाही। क्रांती घडवायचीच असेल तर दिवसा ढवळ्या उघडपणे शत्रूशी दोन हात करायचं सामर्थ्य दाखवा। बळवंता, आम्हास उपदेश करून झाले असतील तर माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे। तू ज्या बंडाच्या आणि क्रांतीच्या गप्पा मारतोस
त्याही चार भिंतींच्या आडच, नाही का? उघडपणे बंड पुकारायचं सामर्थ्य अजून तूही दाखवलेलं नाहीस. मग जी गोष्ट आपण स्वतःच केलेली नाही त्या बाबतीत आम्हाला पुरुषार्थ शिकवण्याचा अधिकार तुला दिला कोणी?